महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठणगी पडली आहे. निमित्त ठरलं ते मंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या वादग्रस्त विधानाचं. यावरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने आलेत. बघूया. अजित पवारांच्या बाजूला बसल्यावर उलट्या होतात. मंत्री तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान. सत्तेतून बाहेर पडलेलं बरं, अजित पवार गटाचा इशारा. एकनाथ शिंदेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यामुळे महायुतीत मोठा वाद पेटलाय. तानाजी सावंत यांनी अजित पवारांबाबत केलेलं विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. तुम्हीच ऐका मंत्री तानाजी सावंत नेमकं काय बोलले. कधीही या विषयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही. शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जसं एनर्जी म्हणतोय पुढे खाली उलट्यावाला चालवतात ती अवस्था आहे. कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसून असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ही वस्तुस्थिती सर्व होत नाही. ते आता वयाच्या 7व्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही. जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे, आता तू असं कर, बापाला थोडं जम दिला की नीट झाला, होत नाही ते. लक्षात. त्याच्यामुळं आम्ही तत्वाशी बांधलेला आहोत. आता अजित पवारांबाबत तानाजी सावंत यांनी जे विधान केलंय त्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाने थेट मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचाच इशारा दिला. खरं तर तानाजी सावंत यांचं असं वक्तव्य ऐकून घेण्याची आम्हाला अजिबात आवश्यकता नाही. माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असलं ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं. आपण काय लाचार आहोत का सत्तेला? तानाजी सावंत यांना कॅबिनेटमध्ये तरी कधी उलट्या करताना पाहिलेलं नाही असा टोला राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी लगावला. तानाजी सावंत माझ्या बाजूलाच बसतात मंत्रिमंडळामध्ये आणि त्या दृष्टिकोनातून मुंडे साहेबांच्याच बाजूला बसतात आणि त्यांच्यानंतर आपले शिवसेनेचे नेते आपले राजे बसतात, आपले मंत्री, आणि त्यानंतर दुसरा हेरीचे राजे बसतात. म्हणजे आम्ही जवळच बसतो शिवसेनाचे सगळे, आणि जवळ बसल्यानंतर मी मंत्रिमंडळामध्ये कधी त्यांना उकार आला असं पाहिलं नाही. गेल्या काही वर्षांपासून तानाजी सावंत आणि वादग्रस्त विधानं असं समीकरणच झालंय. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, तानाजी सावंत कधीही भिकारी होणार नाही असं वादग्रस्त विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं, ज्यावर त्यांना माफी मागावी लागली होती. रत्नागिरीत तिवरे धरण फुटून 24 जणांचा बळी गेला तेव्हा जलसंधारण मंत्री असलेल्या तानाजी सावंत यांनी धरण फुटीला खेकडे जबाबदार असल्याचं विधान केलं होतं. आरोग्यमंत्री झाल्यानंतर हापकिन नावाच्या व्यक्तीकडून औषध घेऊ नका या विधानावरून उत्तर देताना त्यांची दमछाक झाली होती. आमचं म्हणणं आहे की त्यांच्या पोटात जर मळमळ आहे राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसण्याची, तर त्यांच्या बूम परंड्यामध्ये जो सहकारी साखर कारखाना आहे त्याच्या उद्घाटनाला त्यांनी पवार साहेबांना कशासाठी बोलावलं? ही लोक सातत्याने आपल्या तोंडाचे पट्टे चालवत असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही सुद्धा उत्तर द्यायला तयार आहोत. महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही. आता तानाजी सावंत आणि अजित पवारांमधल्या या शीतयुद्धावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने ही आयती संधी घेत निशाणा साधलाय. त्या अजितदादाच्या बाजूला बसून आज शिंदे सरकारच्या मंत्र्यांना उलट्या होऊ लागल्यात. एवढा अपमान अजितदादा कसा सहन करू शकतात हेच मुळात कळत नाही. अजितदादांचा हा स्वभाव, हा एवढा नमता घेणारा स्वभाव, हा अपमान सहन करणारा स्वभाव याच्या आधी आम्ही कधी पाहिलेला नव्हता. अजित पवारांबाबत महायुतीचे नेते जी वादग्रस्त विधानं करतायत त्यावरून रोहित पवार यांनी मात्र वेगळा संशय व्यक्त केलाय. अजितदादांच्या पक्षाचा खूप फायदा हा महायुतीला तिथं झाला नाही, आणि मग विधानसभेला अजितदादांच्या पक्षाला जर आपण जागा दिल्या तर मग एकनाथ शिंदे साहेबांच्या जागा कमी होतील, बीजेपीच्या जागा कमी होतील. त्या अनुषंगाने कदाचित मुद्दामून का प्लॅन पद्धतीने कुठेतरी एक वातावरण असं केलं जातं आहे की अजितदादा वेगळे तिथं लढणार नाही, तर वरून आदेश आला असावा केंद्रातून की नाही, मतं खाण्यासाठी जसं मनसेला पुढं केलं आहे तसं अजितदादांना मनसेला आणि इतर पक्षांना एकत्रित करून एक थर्ड फ्रंट आपण निर्माण करायचे, आणि त्यांचा वापर हा कशासाठी करायचा? फक्त मतं खाण्यासाठी. तानाजी सावंत यांच्या वादावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट मात्र मदतीला धावले. तानाजी सावंतने जे वक्तव्य केलं आहे ते पूर्वीचं असलेला रेफरन्स त्याच्यात आहे. वक्तव्य कालच केलंय, परंतु त्यांनी सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जेव्हा आम्ही बसायचो त्या टायमाला आम्हाला मळमळ व्हायची, आणि हीच खरी अर्थानं मळमळ उठावाच्या स्वरूपात बाहेर आली.
याआधी निधी वाटपावरूनही अजितदादांबाबत अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार महायुतीत आल्यानं मंत्रिपदाची संधी हुकल्याची खदखद अनेकांच्या मनात आहे. महायुतीत गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांना एकटं पाडलं जात असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटातही नाराजी आहे. तेव्हा अजित पवार वेगळी वाट धरणार का याची ही जोरदार चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.